वेलकम एव्हरीवन. 7th चॅप्टर स्टार्ट आहे आपला लिनियर प्रोग्रामिंग. याच्यामध्ये आपण एक्झाम्पल्स पाहिले होते, त्यानंतर त्याच्यावरचे टाईप्स बघितले होते की कशा प्रकारे आपण ग्राफ्स काढणार आहोत, कोणत्या प्रकारचे एक्झाम्पल्स असणार आहेत. त्यामध्ये आपण 3 टाईप्स बघितलेले आहेत. ग्राफिकल रिप्रेझेंटेशन एक्स लेस दॅन इक्वल टू एच, एक्स ग्रेटर दॅन इक्वल टू एच, हा फर्स्ट होता. त्यानंतर सेकंड पॉईंट वॉज वाय लेस दॅन इक्वल टू के, वाय ग्रेटर दॅन इक्वल टू के, हा एक्स आणि वाय ॲक्सिससाठी हे 2 पाहिले. थर्ड काय होता तर ए एक्स प्लस बी वाय लेस दॅन इक्वल टू 0, एक्स प्लस बी वाय ग्रेटर दॅन इक्वल टू 0. इथे पहा, जर सी असेल किंवा लेस दॅन इक्वल टू सी असेल, ग्रेटर दॅन इक्वल टू सी असेल, तर आपलं जे लाईनचं इक्वेशन असतं, जी लाईन असती ती ओरिजिनमधून पास होत नाही. विदाऊट सी असेल तर ती लाईन आपली ओरिजिनमधून पास होते. ठीक आहे. आता फोर्थ टाईप बघू आपण. त्याच्यामध्ये काय सांगितलेलं आहे आपल्याला, ए एक्स प्लस बी वाय लेस दॅन इक्वल टू सी. इथे सी आलेला आहे म्हणजे आपली जी लाईन आहे ती ओरिजिनमधून पास होणार नाही आहे. सेकंड काय आहे त्याच्यामध्ये, ए एक्स प्लस बी वाय ग्रेटर दॅन इक्वल टू सी असेल तर कसा ग्राफ मिळेल ते आपण पाहू. आता आपण त्याच्यासाठी एक एक्झाम्पल बघू. 3x प्लस 4y लेस दॅन इक्वल टू 12 आहे. लाईन ड्रॉ करण्यासाठी आपण त्याच इन इक्वेशनचं काय करतो, इक्वेशन करून घेतो, इक्वल टू घेतो आपण. 3x प्लस 4y इज इक्वल टू 12 मिळाला. सेम या ठिकाणी एक्स प्लस वाय ग्रेटर दॅन इक्वल टू 3 आहे. याच्यावरून लाईन ड्रॉ करण्यासाठी आपल्याला इक्वेशन काय मिळेल, एक्स प्लस वाय इज इक्वल टू 3. याच्यामध्ये पहिल्यांदा आपण हे इक्वेशन सॉल्व करू. 3x प्लस 4y इज इक्वल टू 12साठी. आता लाईन काढण्यासाठी आपल्याला एक्स आणि वायचे पॉईंट्स हवेत, त्यासाठी कोऑर्डिनेट मिळतील आपल्याला. त्याच्यावरून ती व्हॅल्यू फाइंड आउट करावी लागेल. कशी व्हॅल्यू फाइंड आउट करतो आपण ती, आपलं इक्वेशन काय आहे पहा, 3x प्लस 4y इज इक्वल टू 12. आपल्याला एक्स आणि वायची व्हॅल्यू फाइंड आउट करायची आहे. एक्स आणि वाय, एक्सची व्हॅल्यू 0 पुट केली. ठीक आहे. 3 इंटू 0 प्लस 4y इज इक्वल टू 12. काय मिळेल मग, 0 प्लस 4y इज इक्वल टू 12 मिळेल, विच इज इक्वल टू 12 अपॉन 4. देअरफॉर वाय इज इक्वल टू किती मिळेल, वायची व्हॅल्यू किती मिळते, 3 मिळते. म्हणजे इथे आपण लिहू शकतो की एक्सची व्हॅल्यू 0 आहे तेव्हा वायची व्हॅल्यू काय आहे, 3. म्हणजे इथे मिळेल 0,3 असं कोऑर्डिनेट मिळेल आपल्याला. नेक्स्ट, जर वायची व्हॅल्यू 0 ठेवली म्हणजेच 3x प्लस 4y इज इक्वल टू 12 हे इक्वेशन आहे. याच्यामध्ये वायची व्हॅल्यू 0 ठेवली तर राहील काय, 3x इज इक्वल टू 12. नेक्स्ट लाईनला काय मिळेल, x इज इक्वल टू 12 आणि 3 मल्टिप्लाइड आहे, इकडे डिवाइड होईल. मग 3 ने 12ला डिवाइड केल्यानंतर आपल्याला किती मिळतो, 4. म्हणजे आपल्याला एक्सची व्हॅल्यू किती मिळते, 4. कधी, जेव्हा वायची व्हॅल्यू 0 असते. म्हणजे 4 अँड 0, 4,0. हे कोऑर्डिनेट मिळाले आपल्याला. याच्यावरून आता आपण ग्राफ ड्रॉ करू शकतो. ग्राफ ड्रॉ कसा करता येईल, आपल्याकडे एक्स आणि वाय दोन्ही कोऑर्डिनेट, एक्स ॲक्सिस आणि वाय ॲक्सिस आहे आपल्याकडे. आता फर्स्ट कोऑर्डिनेट पाहू आपण, 0,3. एक्सची व्हॅल्यू काय आहे, 0 आणि वायची व्हॅल्यू काय आहे, 3. ठीक आहे. म्हणजे आपल्याला इथे पॉईंट मिळेल आपला एक्सची व्हॅल्यू 0 आणि वायची व्हॅल्यू काय आहे, 3. पुढे एक्सची व्हॅल्यू किती आहे, 4 आहे, पॉझिटिव्ह 4 आहे आणि वायची व्हॅल्यू 0. म्हणजे इथे पॉईंट मिळेल आपल्याला. परत सांगते पहा, 0,3. एक्सची व्हॅल्यू 0 एक्स ॲक्सिसवरती असेल आणि वायची व्हॅल्यू 3 म्हणजे इथे मिळेल. आणि नेक्स्ट काय आहे, 4,0, 4 अँड वाय ॲक्सिस 0 म्हणजे हे 2 पॉईंट्स मिळतील. याच्यामधून आपण लाईन ड्रॉ करू. ही लाईन जी आपल्याला मिळाली ती कोणती लाईन आहे तर 3x प्लस 4y इज इक्वल टू 12. आता याच्यासाठी आपल्याला रिजन कोणता मिळतो ते पाहायचं आहे, अबव द लाईन ऑर बिलो द लाईन. ठीक आहे. आपण हे आतापर्यंत कसं सॉल्व केलेलं आहे. आता ही लाईन ओरिजिनमधून पास होते का, नाही होत. ठीक आहे. कारण सी आपल्याला इथे दिलेलं आहे त्यामुळे ती लाईन ओरिजिनमधून पास होत नाही. तर आपल्याला रिजन फाइंड आउट करायचं आहे, अबव द लाईन की बिलो द लाईन. आता रिजनमधून पास होत नाही त्यामुळे आपण त्याच्यामध्ये एक्स आणि वायसाठी रिजन पुट करू शकतो, ओरिजिन
पुट करू शकतो. ओरिजिनमधून पास होत नाही आहे ही लाईन, त्यासाठी मग आपण ओरिजिन पुट करून बघू. 0,0 कशासाठी? 3x + 4y < 12साठी. त्यावरून आपल्याला कळेल ही कंडिशन ट्रू आली तर आपला जो रिजन असेल तो ओरिजिनच्या साईडला येईल. ओरिजिन पुट केल्यानंतर जर ओरिजिन पुट करून व्हॅल्यू जर आपली सॅटिस्फाईड होत नसेल तर त्याच्या अपोजिट साईडला रिजन मिळेल आपल्याला. ठीक आहे, पाहू आपण आपल्याला काय मिळतं ते. 3 × 0 + 4 × 0 < 12 म्हणजे काय मिळेल? 0 + 0 0 मिळेल विच इज < 12. आता 0 हा < 12 असतो का? तर हे करेक्ट आहे. म्हणजे आपल्याला जो प्लेन मिळणार आहे तो कोणत्या साईडला असेल? ओरिजिनच्या साईडला असेल. कसं काढलं आपण हे? आपल्याला लाईन मिळाली, लाईन आपली ओरिजिनमधून पास झालेली नाही आहे, त्यामुळे सोप्यात सोपं जर आपल्याला काढायचं असेल तर डायरेक्ट ओरिजिन पुट करायचा. कंडिशन सॅटिस्फाय होत असेल तर त्या साईडला तुम्हाला रिजन मिळेल, नसेल होत तर त्याच्या अपोजिट साईडला मिळतो. नेक्स्ट पाहू. x + y > 3 आहे, म्हणजेच इक्वेशन मिळेल x + y = 3. आता त्याच्यासाठी आपण x आणि yच्या व्हॅल्यू फाइंड आउट करू. काय मिळतात? इक्वेशन काय आहे आपलं? x + y = 3 आहे. इथे x आणि yची व्हॅल्यू काढायची. xची व्हॅल्यू 0 केली तर yची व्हॅल्यू किती मिळते? 3 मिळते. अगेन जर yची व्हॅल्यू 0 ठेवली आपण याच्यामध्ये x + y = 3, yची व्हॅल्यू 0 ठेवली तर xची व्हॅल्यू किती मिळते? 3 मिळते. म्हणजे आपल्या इथं कोऑर्डिनेट्स काय मिळतात? 0,3 and 3,0. 0,3 and 3,0. ग्राफ ड्रॉ करताना फर्स्ट काय आहे? 0,3 आहे. एक्स ॲक्सिस वरचा 0 असेल आणि वाय ॲक्सिस वरचा 0.3 आहे, म्हणजे इथे मिळेल आपल्याला. नेक्स्ट काय आहे? 3,0. एक्स काय आहे? 3 आहे. एक्स इज 3 अँड वाय इज 0, म्हणजे हा आणि हा असा पॉईंट मिळेल आपल्याला. याच्यावरून आपल्याला लाईन मिळेल. ही लाईन कोणती आहे? तर x + y = 3 ही लाईन आहे. आता आपण चेक करणार आहोत की कोणत्या साईडचा आपल्याला रिजन मिळेल, अबोव द प्लेन की बिलो द प्लेन. इथे सुद्धा पहा, आपली जी लाईन आहे ती ओरिजिनमधून पास झालेली नाही आहे, त्यामुळे डायरेक्ट ओरिजिन पुट करून पाहू आपण त्याच्यामध्ये की आपल्याला सॅटिस्फाय होतो की नाही ते. ओरिजिन 0 0 असणार आहे. मग x + y = 3 मध्ये 0 + 0 पुट केला तर आपली कंडिशन काय आहे? ग्रेटर दॅन आहे ना, ग्रेटर दॅन 3. 0 + 0 0 असतो. आता ही कंडिशन सॅटिस्फाय होते का? 0 > 3. 0 हा 3 पेक्षा लहान असतो ना, म्हणजे ही कंडिशन सॅटिस्फाय होत नाही. म्हणजे आपण या साईडचा पॉईंट घेतलेला तो सॅटिस्फाय होत नाही, म्हणजे त्याच्या अपोजिट साईडला आपल्याला रिजन मिळणार आहे. म्हणजे या साईडला आपल्याला मिळेल अबोव दी प्लेन. मग या साईडचा कोणताही तुम्ही कोऑर्डिनेट चेक करू शकता की ज्याच्यासाठी ती व्हॅल्यू सॅटिस्फाय होऊ शकते. ठीक आहे. ओरिजिन पुट केल्यानंतर दिलेली कंडिशन सॅटिस्फाय होत नाही आहे, त्यामुळे त्याच्या अपोजिट साईडला आपल्याला रिजन मिळतो. सेम या एक्झाम्पलमध्ये आपण पाहिलं की ओरिजिन पुट केल्यानंतर कंडिशन सॅटिस्फाय होते, त्यामुळे ओरिजिनच्या साईडला आपल्याला रिजन मिळतो. इथे जर ऑब्झर्व केलं आपण, जर साईन पहा आपलं < असेल तर मिळणारा प्लेन किंवा रिजन कोणत्या साईडला असतो? ओरिजिनच्या साईडला असतो. ग्रेटर दॅन साईन असेल तर जो रिजन मिळतो तो काय असतो? ओरिजिनच्या साईडला नसतो, त्याच्या अपोजिट साईडला असतो. मग या साईडला इकडे असेल किंवा या साईडला असेल. ठीक आहे, हे लक्षात ठेवा फक्त की < असेल तर आपल्याला ओरिजिन साईड मिळते, ग्रेटर दॅन असेल तर ओरिजिन साईड मिळत नाही. अशाच प्रकारचे एक्झाम्पल बघू आणखी आपण याच्यावरती. एक्झाम्पल आहे 2x - 3y > -6. ड्रॉ लाईन. कोणती लाईन काढणार आहोत आपण? 2x - 3y = -6. इक्वेशन आपण त्याचं काय घेतलं? =6. ठीक आहे, याच्यासाठी पण x आणि yची व्हॅल्यू फाइंड आउट करू आपण. काय आहे आपल्याकडे? 2x - 3y = -6 आहे.
इथे सुद्धा एक्स आणि वायची व्हॅल्यू फाइंड आउट करायची. एक्सची व्हॅल्यू 0 पुट करू. 2 × 0 0 मिळेल. -3y इज इक्वल टू -6. -y इज इक्वल टू -6. हा 3 इकडे डिवाइड होईल. -y इज इक्वल टू इथे किती मिळेल? -2 मिळेल. मायनस मायनस प्लस होईल म्हणजे वायची व्हॅल्यू किती मिळते आपल्याला? 2 मिळते. सेम जर वायची व्हॅल्यू 0 पुट केली याच्यामध्ये तर 3 × 0 काय मिळेल? 0. -2x ॲज इट इज इक्वल टू -6 म्हणजे मिळालं 2x इज इक्वल टू -6. x इज इक्वल टू किती मिळेल? -6/2 विच इज इक्वल टू -3. व्हॅल्यू मिळाली आपल्याला -3 म्हणजे काय काय मिळतात? 0 2 आणि -3 0. फर्स्ट कोऑर्डिनेट आहे 0, -3 असा दिलेला आहे आपल्याला. मग एक्स ॲक्सिसवरचा काय आहे? 0 आहे आणि वाय ॲक्सिसवरती एक्सची व्हॅल्यू 0 असेल तर वायची व्हॅल्यू आपल्याला किती मिळते? +2 मिळते म्हणजे 0, 2 आहे. एक्सची व्हॅल्यू काय आहे? 0 आणि वायची व्हॅल्यू 2 म्हणजे पॉईंट इथे असेल. पुढे काय आहे? एक्सची व्हॅल्यू -3 -3 हा पॉईंट आणि वायची व्हॅल्यू 0 म्हणजे हे दोन पॉईंट आपल्याला मिळतात -3 आणि 2. याच्यावरून आपल्याला लाईन मिळेल पहा. अशी लाईन मिळते आपल्याला. कोणती लाईन आहे ही? 2x - 3y इज इक्वल टू -6. आता इथे रिजन चेक करायचं आहे आपल्याला की कोणत्या साईडला मिळेल. इथे सुद्धा आपली लाईन ओरिजिनमधून पास झाले का? नाही झालेली. मग त्याच्यामध्ये आपण ओरिजिन पुट करून पाहू की आपल्याला व्हॅल्यू काय मिळते. आपलं इक्वेशन आहे 2x - 3y इज इक्वल टू -6. इक्वल टू हे इक्वेशन आहे. इनइक्वॅलिटी काय आहे? ग्रेटर दॅन. 0 0 पुट केला तर काय मिळेल? 0 ग्रेटर दॅन इक्वल टू -6 आणि हे ट्रू आहे कारण नंबर लाईनवरती जर पाहिलं तर 0 इकडे आणि -6 या साईडला असतो म्हणजे 0 हा ग्रेटर झाला. ओरिजिन पुट केल्यानंतर कंडिशन सॅटिस्फाय होते म्हणजे मिळणारा जो रिजन असेल तो कोणता असेल? ओरिजिन साईडला आपल्याला मिळेल. आणखीन आपण डायरेक्ट इक्वेशन बघून सांगू पण शकतो. ठीक आहे. नेक्स्ट पाहू आपण आता. 4x - 5y लेस दॅन इक्वल टू 20 असं इक्वेशन दिलेलं आहे आपल्याला. त्याच्यावरून पाहू काय मिळतं. त्याचे कोऑर्डिनेट्स काय मिळतात तर जर सॉल्व्ह केलं आपण तर एक्सची व्हॅल्यू वायची व्हॅल्यू 0 ठेवली तर एक्सची व्हॅल्यू आपल्याला 5 मिळते आणि एक्सची व्हॅल्यू 0 ठेवली तर वायची व्हॅल्यू मिळते -4 म्हणजे मिळेल 5, 0 अँड 0, -4. फर्स्ट आहे 5, 0. एक्सची व्हॅल्यू 5 आहे. वाय 0 आहे म्हणजे इथे पॉईंट असेल. नेक्स्ट काय आहे? 0 आणि -4. एक्स 0 आहे आणि वायची व्हॅल्यू आहे -4 म्हणजे हे दोन पॉईंट्स आपल्याला मिळतील. याच्यावरून लाईन कशी मिळेल आपल्याला? अशा पद्धतीने लाईन मिळते. लाईन कोणती आहे ही? 4x - 5y इज इक्वल टू 20. ही लाईनसुद्धा ओरिजिनमधून पास झालेली नाही आहे त्यामुळे आपण सोप्याच कोणतेही पॉईंट तुम्ही घेऊ शकता पण इझी तर असेल तर आपण डायरेक्ट ओरिजिन पुट करू शकतो. पाहू याच्यामध्ये इक्वेशन आहे आपलं 4x - 5y. इनइक्वॅलिटी आहे लेस दॅन इक्वल टू 20. 0, 0 पुट करू. 0 0 मिळेल लेस दॅन इक्वल टू 20. 0 लेस दॅन इक्वल टू 20. 0 हा 20पेक्षा लहान आहे तर हे ट्रू आहे आपल्याकडे म्हणजे आपल्याला जो काही रिजन मिळणार असेल तो कोणत्या साईडला मिळेल? ओरिजिन साईडला मिळणार आहे म्हणजे अशा पद्धतीने मिळेल. ठीक आहे. कारण ओरिजिन पुट केल्यानंतर कंडिशन सॅटिस्फाय होते त्यामुळे ज्या साईडचे पॉईंट घेतले त्या साईडलाच आपल्याला रिजन मिळतो. जर कंडिशन सॅटिस्फाय होत नसेल तर त्याच्या अपोजिट साईडला रिजन मिळतो. ठीक आहे. अशा प्रकारचे आपण 4 एक्झाम्पल्स पाहिलेले आहेत. जर सी असेल तर दिलेली लाईनचं इक्वेशन जे असतं तर ती लाईन ओरिजिनमधून पास होत नाही. जर सी नसेल तर लाईन ओरिजिनमधून पास होते. ठीक आहे. नेक्स्ट टाईप बघू आपण आणखी एक. एक्झाम्पल सांगितलेलं आहे फाइंड द कॉमन रिजन ऑफ द
सोल्युशन ऑफ द इनइक्वेशन्स एक्स प्लस 2y ग्रेटर दॅन इक्वल टू 4, 2x मायनस वाय लेस दॅन इक्वल टू 6 असं सांगितलेले आहेत इनइक्वेशन. सोल्युशनमध्ये आपण पहिल्यांदा काय लिहिलं तर टू फाइंड द कॉमन रिजन ऑफ, कशाचे कॉमन रिजन फाइंड आउट करायचे आहेत, दिलेले 2 इनइक्वेशन आहेत त्याचे. ड्रॉ द लाईन्स आपण इनइक्वेशनच्या काढू शकत नाही म्हणून त्याचे इक्वेशन करून घेतो. एक्स प्लस 2y इज इक्वल टू 4, 2x मायनस वाय इज इक्वल टू 6. सेम या ठिकाणी सुद्धा आपण इथे आपण फक्त चार्ट केलेला आहे. इक्वेशन ऑफ लाईन फर्स्ट काय आहे, एक्स प्लस 2y इज इक्वल टू 4 अँड सेकंड काय आहे 2x मायनस वाय इज इक्वल टू 6. याच्या व्हॅल्यूज फाइंड आउट करणार आहोत आपण. सपोज वायची व्हॅल्यू जर 0 पुट केली, ठीक आहे, तर हे 0 होईल, राहील काय फक्त x इज इक्वल टू 4 म्हणजे एक्सची व्हॅल्यू काय मिळते आपल्याला 4 मिळते. नेक्स्ट जर एक्सची व्हॅल्यू 0 पुट केली, ठीक आहे, तर राहील काय 2y इज इक्वल टू 4 राहील. y ॲज इट इज 2 इकडे डिवाइड होईल, 4/2 व्हॅल्यू काय मिळणार आहे आपल्याला 2 व्हॅल्यू मिळेल. नेक्स्ट आपण 2x मायनस y इज इक्वल टू 6 साठी व्हॅल्यू फाइंड आउट करू. इथे जर yची व्हॅल्यू आपण 0 पुट केली तर राहील काय 2x इज इक्वल टू 6 राहील फक्त. त्याच्यामुळे x इज इक्वल टू काय मिळेल 6/2. 6/2 व्हॅल्यू किती मिळते 3 मिळते. नेक्स्ट जर एक्सची व्हॅल्यू 0 पुट केली तर राहील काय मायनस वाय इज इक्वल टू 6. याला मायनसने मल्टिप्लाय केलं तर काय मिळेल वाय इज इक्वल टू -6 अशी व्हॅल्यू मिळते. म्हणजे याच्यावरून कोऑर्डिनेट्स काय मिळतात पहा 4,0, 0,2, 3,0 अँड 0,-6. या इनइक्वॅलिटीसाठी साईन काय आहे आपल्याकडे ग्रेटर दॅन इक्वल टू आहे आणि सेकंडसाठी काय आहे लेस दॅन इक्वल टू आहे आपल्याकडे. जर ग्रेटर दॅन इक्वल टू असेल तर आपल्याला नॉन ओरिजिन साईड मिळते, मगाशी पण मी तुम्हाला सांगितलं होतं. आणि जर लेस दॅन इक्वल टू असेल साईन तर आपल्याला ओरिजिन साईड मिळते. असे हे 2 इक्वेशन होते, त्याचे आपण काय केलेत कोऑर्डिनेट्स फाइंड आउट केलेत. तर आता आपण ते सॉल्व करू. त्याच्यावरून कसं सॉल्व करता येईल पहा. फर्स्ट काय आहे 4,0 फर्स्ट लाईनसाठी सॉल्व करू. 4,0 एक्स ॲक्सिसवरती 4 असेल, वाय ॲक्सिस 0 असेल. सेकंड आहे 0,2 0 एक्स ॲक्सिस आणि वाय ॲक्सिसचा पॉईंट काय आहे 2 आहे म्हणजे हे पॉईंट्स मिळतील. हे 2 4 अँड 2 साठी आपल्याला लाईन मिळेल. याच्यावरून ही आपल्याला लाईन मिळाली आहे. कोणती लाईन आहे ही एक्स प्लस 2y इज इक्वल टू 4. ठीक आहे, ही लाईन ओरिजिनमधून पास झाले का नाही झालेली, मग आपण या लाईनमध्ये डायरेक्ट ओरिजिन पुट करून पाहू शकतो. त्याआधी आपण सेकंड लाईन ड्रॉ करू. काय आहे 2x मायनस वाय इज इक्वल टू 6. त्याच्यासाठी कोऑर्डिनेट्स काय आहेत 3,0 एक्स ॲक्सिसवरती 3 असेल, वाय ॲक्सिस 0. नेक्स्ट 0 एक्स ॲक्सिस आहे आणि वाय ॲक्सिस काय आहे -6 आहे म्हणजे इथे पॉईंट मिळेल. म्हणजे 3 आणि -6 हे 2 पॉईंट मिळतात. याच्यामधून लाईन ड्रॉ करू आपण. ही कोणत्या लाईनचं इक्वेशन आहे 2x मायनस वाय इज इक्वल टू 6. ही सुद्धा लाईन ओरिजिनमधून पास झालेली नाही, त्यामुळे इथे आपण चेक करू शकतो. पहिल्यांदा फर्स्ट लाईनसाठी पाहू. फर्स्ट लाईन काय आहे आपली x प्लस 2y इज इक्वल टू 4. x प्लस 2y इज इक्वल टू 4 ही लाईन आहे, ओरिजिनमधून पास झालेली नाही आहे, त्यामुळे ओरिजिन पुट करून पाहू. 0 प्लस 2 इंटू 0 इज इक्वल टू 4. व्हॅल्यू 0 येईल. हे इक्वेशन झालं. इनइक्वॅलिटी काय आहे ग्रेटर दॅन आहे. मग 0 ग्रेटर दॅन 4 असतो का सांगा. ही कंडिशन ट्रू येते का नाही येत, म्हणजे आपल्याला ओरिजिन साईड मिळणार नाही. या साईडचे पॉईंट आपण पुट केले होते ते सॅटिस्फाय होत नाही, म्हणजेच त्याच्या अपोजिट आपल्याला रिजन मिळणार आहे, म्हणजे हा रिजन मिळेल आपल्याला. आता नेक्स्ट लाईनसाठी पाहू. काय आहे 2x मायनस वाय. 2x मायनस वाय आणि इनइक्वॅलिटी काय आहे लेस दॅन इक्वल टू 6 आहे. ही सुद्धा लाईन ओरिजिनमधून पास झालेली नाही आहे, त्यामुळे याच्यासाठी चेक करू. एकतर आपल्याला या साईडला रिजन मिळेल किंवा
इकडे, म्हणजे अबोव द लाईन ऑर बिलो द लाईन. 0 0 पुट केल्यानंतर 2 × 0 -0 लेस दॅन इक्वल टू 6. व्हॅल्यू येते 0 विच इज लेस दॅन इक्वल टू 6 मिळतो आपल्याला. ठीक आहे, म्हणजे ही कंडिशन सॅटिस्फाय होते आपली. म्हणजे ओरिजिन पुट केल्यानंतर कंडिशन सॅटिस्फाय होते, म्हणजे हा जो रिजन मिळेल तो कुठे मिळेल आपल्याला, ओरिजिन साईडला मिळणार आहे. आणखीन हे एक्झाम्पल कशासाठी सॉल्व करतोय पहा आपण. आपल्याला कॉमन रिजन हवा आहे ना, मग कॉमन रिजन कुठला मिळतो आपल्याला, तर हा कॉमन रिजन मिळतो जिथे आपल्याला दोन्ही साईड मिळतात. ठीक आहे, दोन्ही साईडचे कॉमन रिजन कुठे मिळतो आपल्याला, या पूर्ण साईडमध्ये मिळतो. कारण x+2y रिजन अबोव द लाईन आहे आणि हा सुद्धा अबोव लाईन, आणि दोन्ही इंटरसेक्ट होतात, त्याच्यावरचा जो रिजन आहे तो आपला काय मिळणार आहे, कॉमन रिजन मिळेल. कारण दोन्ही साईडचे रिजन इथे कॉमनमध्ये येतात. ठीक आहे, हे एक्झाम्पल आपण पाहिलं. याच प्रकारचे आणखीन एक्झाम्पल पाहू आपण. एक्सरसाइज 7.1 मधला सेकंड क्वेश्चन आहे. सॉल्व ग्राफिकली x ग्रेटर दॅन इक्वल टू 0 अँड y ग्रेटर दॅन इक्वल टू 0. दोन ॲट अ टाइम दिलेत, म्हणजे त्याचा रिजन फाइंड आउट करायचा आहे आपल्याला. x लाईन कशी ड्रॉ करणार, x इज इक्वल टू 0 हा x ॲक्सिस असतो आणि हा y ॲक्सिस. म्हणजे इथं लाईन असेल आपली, x इज इक्वल टू 0 असेल तर ती काय असते, y ॲक्सिसला पॅरलल असते. x कसा आहे, ग्रेटर दॅन 0 आहे ना. मग आता जर आपण इथे पाहिलं तर आपले असे कोऑर्डिनेट्स असतात. x कसा सांगितलेला आहे, 0 पेक्षा ग्रेटर सांगितलेला आहे. हा आपला x ॲक्सिस आहे. ठीक आहे, मग x जर ग्रेटर दॅन 0 असेल तर कोणत्या व्हॅल्यू ग्रेटर दॅन 0 आहेत, लेफ्ट की राईट साईडच्या, राईट साईडच्या व्हॅल्यू कशा आहेत, ग्रेटर दॅन 0 आहेत. म्हणजे आपल्याला मिळणारा रिजन काय असेल, या साईडचं असेल. नेक्स्ट काय आहे, y ग्रेटर दॅन 0. म्हणजेच y इज इक्वल टू 0 इक्वेशन असेल ते काय असतं, y ॲक्सिसला पॅरलल, म्हणजे इथे असेल y इज इक्वल टू 0. नेक्स्ट y हा 0 पेक्षा मोठा सांगितलेला आहे. मग हा जर y ॲक्सिस आपण पाहिला तर ग्रेटर व्हॅल्यूज कोणत्या साईडला आहेत, अबोव साईडला, आणि बिलो साईडला काय आहेत, स्मॉल व्हॅल्यूज आहेत. मग y या 0 पेक्षा मोठ्या आहेत, म्हणजे आपल्याला हा रिजन मिळेल. x इज इक्वल टू 0 म्हणजे y ॲक्सिस असतो, हे लक्षात ठेवा. त्याच्या राईट साईडला ग्रेटर व्हॅल्यूज आहेत म्हणून तो रिजन मिळाला. नेक्स्ट y इज इक्वल टू 0 होता, म्हणजे x ॲक्सिस असेल तो व्हॅल्यूज कशा सांगितलेल्या आहेत, 0 पेक्षा मोठ्या, म्हणून हा रिजन वरचा रिजन मिळतो आपल्याला. मग या दोघांमध्ये कॉमन रिजन कोणता मिळाला बघा, या दोघांमध्ये हा आपल्याला कॉमन रिजन मिळतो. कशासाठी, x ग्रेटर दॅन 0 अँड y ग्रेटर दॅन इक्वल टू 0. सेम हे इक्वेशन पाहू आपण. x इक्वल टू 0 इथे असणार आहे आणि y इज इक्वल टू 0 म्हणजे हा असणार आहे आपला. x इज इक्वल टू 0 म्हणजेच ही लाईन मिळेल आपल्याला. आणि x कसं सांगितलं आहे, 0 पेक्षा लहान आहे ना, मग 0 पेक्षा लहान या साईडला व्हॅल्यूज असतात म्हणून आपल्याला हा रिजन मिळेल. नेक्स्ट काय आहे, y इज इक्वल टू 0 म्हणजे x ॲक्सिस असेल आपला, आणि त्या व्हॅल्यू कशा आहेत, ग्रेटर दॅन 0 आहेत. yच्या व्हॅल्यू ग्रेटर दॅन 0, मग वरच्या साईडलाच कारण पॉझिटिव्ह व्हॅल्यू आहेत म्हणून आपल्याला हा रिजन मिळेल. आणि या दोघांमध्ये कॉमन रिजन कोणता मिळतो आपल्याला, सेकंड क्वाड्रंट मिळतो. दिलेल्या दोन इनइक्वॅलिटीज आहेत त्याच्यासाठी आपल्याला सेकंड क्वाड्रंटमध्ये याचा कॉमन रिजन मिळतो. नेक्स्ट 2x - 3 ग्रेटर दॅन इक्वल टू 0 असं इक्वेशन सांगितलेलं आहे. मग 2x - 3 इक्वल टू 0 याच्यावरून एक्सची व्हॅल्यू काय मिळते, x इज इक्वल टू काय मिळेल, 3/2. पॉईंटमध्ये जर पाहिलं आपण, पॉईंटमध्ये आपल्याला व्हॅल्यू मिळते 1.5. 1.5 एक्सची व्हॅल्यू मिळाले. मग 1 आणि 2च्या मध्ये आपल्याला इथे काय मिळतो, 1.5 मिळेल. मग इथे आपण लाईन ड्रॉ करू. हे 1 व्हेरिएबलचं इक्वेशन आहे.
पुढे सांगितलेलं काय आहे, कशी आहे ती, ग्रेटर दॅन इक्वल टू 0. मग आपल्याला कोणता साईडचा रिजन मिळेल पहा इथे. आपलं इक्वेशन काय आहे, 2x - 3 ग्रेटर दॅन इक्वल टू 0 आहे. एक्सची व्हॅल्यू जर 0 पुट केली तर -3 मिळतो. -3 ग्रेटर दॅन 0. ही कंडिशन ट्रू आहे का, तर फॉल्स आहे. -3 हा 0पेक्षा मोठा नसतो. -3 या साईडला आहे ना, हा पॉईंट 0पेक्षा मोठा आहे का, नाही आहे. म्हणजे आपला मिळणारा रिजन हा अपोजिट साईडला असेल. म्हणजे हा साईडचा आपल्याला रिजन मिळतो. ठीक, काय केलं फक्त आपण दिलेल्या इक्वेशनवरून एक्सची व्हॅल्यू फाइंड आउट केली, त्याच्यामध्ये 0 पुट केला एक्सची व्हॅल्यू. ही कंडिशन सॅटिस्फाय होते का, नाही होत. -3 0पेक्षा लहान आहे म्हणून त्याच्या अपोजिट साईडला मिळालं. पुढे नेक्स्ट 2y - 5 ग्रेटर दॅन इक्वल टू 0 असं इक्वेशन आहे. वायची व्हॅल्यू त्याच्यावरून किती मिळते, 2.5. 2.5 इथे असेल, त्याच्यावरून लाईन मिळते आपल्याला. आता इथे पहा इक्वेशन काय आहे आपलं, 2y - 5 ग्रेटर दॅन इक्वल टू 0. इथे वायची व्हॅल्यू 0 पुट करू, -5 ग्रेटर दॅन 0. ही कंडिशन ट्रू होते का, नाही होत. -5 0पेक्षा लहान आहे, पण इथे काय सांगितलं, ग्रेटर दॅन 0, विच इज फॉल्स आहे ते. म्हणजे 0 पुट केल्यानंतर कंडिशन सॅटिस्फाय होत नाही, म्हणजे त्याच्या अपोजिट साईडला आपल्याला रिजन मिळतो. ठीक आहे, इथं फक्त y किंवा x असे इक्वेशन दिलेले आहेत ना आपल्याला, इनइक्वॅलिटीज. म्हणजे हे काय आहे, लिनियर इन इक्वेशन इन 1 व्हेरिएबल. जर आपल्याला 2 व्हेरिएबल्स असतील तर त्याला काय म्हणतो आपण, लिनियर इक्वेशन इन 2 व्हेरिएबल असं आपण म्हणतो. कॉमन रिजनसाठी आपण एक एक्झाम्पल पाहिलं होतं हे. त्याच पद्धतीने एक्झरसाइजमधलं आपण एक एक्झाम्पल पाहू. फर्स्ट एक्झाम्पल एक्झरसाइजमधील काय सांगितलं आहे, सॉल्व ग्राफिकली 2x + y ग्रेटर दॅन इक्वल टू 2 अँड x - y लेस दॅन इक्वल टू 1. सोल्युशनमध्ये आपण काय केलं, टू फाइंड द कॉमन रिजन ऑफ 2x + y ग्रेटर दॅन इक्वल टू 2, x - y लेस दॅन इक्वल टू 1 असं घेतलेलं आहे. त्यानंतर ड्रॉ लाईन्स इक्वेशनसाठी आपण काढणार आहोत. 2x + y इज इक्वल टू 2, x - y इज इक्वल टू 1. फर्स्ट इक्वेशन काय आहे, 2x + y इज इक्वल टू 2 आहे. याच्यामध्ये जर पहिल्यांदा आपण एक्सची व्हॅल्यू 0 पुट केली, पहा. ठीक आहे, इथे पण आपल्याकडे 2 व्हॅल्यूज असतील. एक्सची व्हॅल्यू जर 0 पुट केली तर वायची व्हॅल्यू किती मिळते, 2 मिळते. सेम जर वायची व्हॅल्यू 0 पुट केली तर 2x इज इक्वल टू 2 मिळतो. मग 2 इकडे डिवाइड झाला तर 2/2 काय मिळेल आपल्याला, 1 मिळेल. म्हणजेच इथे आपल्याला काय मिळतात, 0,2 अँड 1,0 मिळतो. साईन काय आहे, ग्रेटर दॅन इक्वल टू आहे. सेकंड इक्वेशन x - y इज इक्वल टू 1. इथे जर आपण व्हॅल्यू पहा, इथे जर एक्सची व्हॅल्यू 0 ठेवली, ठीक आहे, एक्सची व्हॅल्यू 0 ठेवली, -y इज इक्वल टू 1, मायनसने मल्टिप्लाय केलं, y इज इक्वल टू काय मिळणार आपल्याला, -1. जर yची व्हॅल्यू 0 पुट केली तर राहतो काय फक्त x इज इक्वल टू 1. म्हणजे या ठिकाणी कॉर्डिनेट्स मिळतात 0, -1 अँड 1,0. आणि साईन काय आहे, लेस दॅन इक्वल टू. याच्यासाठी ग्राफ काढू आपण. फर्स्ट लाईन काय आहे, 2x + y इज इक्वल टू 2. त्याच्यामध्ये कॉर्डिनेट्स काय आहेत, 0,2. एक्स ॲक्सिस 0 अँड y काय आहे, 2 आहे. म्हणजे या ठिकाणी पॉईंट असेल. सेकंड काय आहे, 1,0. म्हणजे 1 आणि हा 0. म्हणजे हे 2 पॉईंट्स मिळतात आपल्याला. परत पहा, फर्स्ट कॉर्डिनेट काय आहे, 0,2. सेकंड काय आहे, 1,0. म्हणजे आपल्याला याच्यामधून पास होणारी लाईन मिळेल. ही लाईन कोणती आहे, 2x + y इज इक्वल टू 2. आपली लाईन ओरिजिनमधून पास होत नाही, त्यामुळे 0साठी आपण चेक करू शकतो. पहिल्यांदा आपण सेकंड पाहू. x - y इज इक्वल टू 1साठी पॉईंट्स काय आहेत, 0, -1 म्हणजे 0, -1. yची व्हॅल्यू -1 आहे. सेकंड काय आहे, 1,0 म्हणजेच असेल x ॲक्सिससाठी 1 आणि हा 0. म्हणजे हे 2 पॉईंट्स मिळतात आपल्याला. लाईन आपल्याला अशी मिळेल.
इक्वेशन काय आहे, एक्स मायनस वाय इज इक्वल टू 1. आता याचं आपल्याला कॉमन रिजन काढायचं आहे ना. तर पहिल्यांदा काय आहे, 2x प्लस वाय इज इक्वल टू 2. या लाईनसाठी आपण रिजन फाइंड आउट करू. ही जी लाईन आहे ओरिजिनमधून पास झाले का, नाही. मग आपण 0 0 पुट करू. 2 इंटू 0 प्लस 0. इनइक्वॅलिटी काय आहे आपली, ग्रेटर दॅन. इथे काय मिळेल मग, 0 ग्रेटर दॅन इक्वल टू 2. हे ट्रू होतं का, नाही होत. म्हणजे ओरिजिन पुट केल्यानंतर कंडिशन सॅटिस्फाय होत नाही, त्यामुळे त्याच्या अपोजिट साईडला आपल्याला रिजन मिळेल. म्हणजे या साईडला रिजन मिळणार आहे. नेक्स्ट आता एक्स मायनस वाय इज इक्वल टू 1. ही जी लाईन आहे ही सुद्धा ओरिजिनमधून पास झालेली नाही आहे. त्याच्यासाठी पण आपण ओरिजिन पुट करून पाहू. आणि इनइक्वॅलिटी काय आहे, लेस दॅन इक्वल टू 1. ठीक आहे. 0 मायनस 0 लेस दॅन इक्वल टू 1, 0 लेस दॅन इक्वल टू 1. कंडिशन सॅटिस्फाय होते. 0 हा 1पेक्षा लहान असतो. म्हणजेच काय, तर ओरिजिन साईड पुट केल्यानंतर कंडिशन सॅटिस्फाय झाली, त्यामुळे आपल्याला रिजन या साईडचा मिळेल, अबोव द लाईन मिळेल. म्हणजे आपल्याला ओरिजिन साईड मिळाली इथे. म्हणजे इथे काय पाहिलं, ग्रेटर दॅन असेल तर नॉन ओरिजिन साईड मिळते, लेस दॅन असेल तर काय मिळते, ओरिजिन साईड. म्हणजेच या दोन लाईनसाठी कॉमन रिजन कोणता मिळाला आपल्याला, हा कॉमन रिजन मिळतो. टू एक्स प्लस वाय इज इक्वल टू 2, एक्स मायनस वाय इज इक्वल टू 1. आणि याच्या इनइक्वॅलिटीज होत्या ग्रेटर दॅन आणि लेस दॅन इक्वल टू. तर त्याच्यासाठी आपल्याला हा कॉमन रिजन मिळालेला आहे. अशा पद्धतीने आपण एक्झाम्पल सॉल्व्ह करू शकतो. दिलेले इनइक्वेशन असतात ते इक्वेशन लिहून घ्यायचे, त्याच्यासाठी पॉईंट्स कोऑर्डिनेट्सचे पॉईंट फाइंड आउट करायचे. त्यानंतर एक्स आणि वाय ॲक्सिसवरती पॉईंट्स घेऊन पॉईंट प्लॉट करून आपण लाईन मिळतात आपल्याला. त्यानंतर दिलेली लाईन जर ओरिजिनमधून पास झालेली नसेल तर आपण डायरेक्ट ओरिजिन पुट करून त्याची व्हॅल्यू फाइंड आउट करू शकतो. जर सॅटिस्फाय होत असेल तर ओरिजिनच्या साईडला येते, सॅटिस्फाय होत नसेल तर ओरिजिनच्या अपोजिट साईडला आपल्याला मिळते. सेम सेकंड लाईनसाठी सुद्धा आपण केलेलं आहे. या पद्धतीने आपण एक्झाम्पल सॉल्व्ह करू शकतो. ठीक आहे. नेक्स्ट पॉईंट आहे तो आपण नेक्स्ट लेक्चरला पाहू. थँक्यू.